नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज मी हा व्हिडिओ पावसाचा बनवत आहे. बघा आमच्याकडे कसा हा झरा वाहतोय. तुम्हाला दिसत असेल तर बघा, मी झूम करून दाखवते तुम्हाला. हा बघा असा झरा वाहतोय, दिसत नाही तो पाईप. हा बघा, आता दिसला असेल तर बघा कसा वाहतोय. बघा डोंगराचं पाणी येतं. हे समोर डोंगर आहे बघा, हा डोंगराचं पाणी वाहून येतं ते सगळं. हा असा आमच्या इकडे डोंगर आहे, त्या डोंगराचं पाणी असं वाहून येतं. हा बघा, हा असा भला मोठा डोंगर आहे आणि त्या डोंगराचं पाणी असं ह्या झऱ्यातून वाहत आहे. त्याच्यासाठी हा असा मोठा पाईप टाकलेला आहे. असं सुंदर वातावरण झालेलं आहे बघा. सगळीकडे हिरवगार 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 आणि असे हे धबधबे वाहत आहेत. तुम्हाला दाखवते मी, असे धबधबे वाहत आहेत ते. हे बघा, हे बघा धबधबे वाहत दिसतात का तुम्हाला? हे बघा, हे बघा असे झरे वाहत आहेत सगळे. तर जरा मी लांब आहे म्हणून, पण असं खूप जोराजोरात हे बघा दाखवते तुम्हाला. हे बघा, हे वाहत आहेत असे धबधबे. बघितलं का? असं सुंदर वातावरण झालं आहे लोणावळ्याचं. हे बघा, छान एकदम मस्त. हे बघा असे झरे वाहत आहेत. भुशी डॅमला जायची गरजच नाही बघा. आमच्याकडे असा मोठा डोंगर आहे ना, त्या डोंगराच्या पायथ्याशी सगळ्यांची घरं आहेत, त्याच्यात आमचं पण आहे. आणि इतकं सुंदर वातावरण झालं आहे, बापरे, काय विचारायची सोय नाही. जिकडे बघाल तिकडे सगळं पाणीच पाणी. शेतकऱ्यांच्या शेतामध्ये बघा पाणी कसं वाहत आहे. आणि ह्या झऱ्याचं पाणी आहे ना, वाहून शेतकऱ्यांच्या इथे जाते बघा. बघितलं का? इतक्या जोरात पाऊस येतो, पावसाचं पाणी डोंगरावर जातं आणि डोंगरावरून वाहत हे एवढं मोठं पाणी ह्या शेतामध्ये जातं लोकांच्या. त्याच्यामुळे बरेच 1-1.5 महिना तरी लोकांना पावसाची इकडे गरज लागत नाही. कारण काय, हे पाणी एवढं वाहतं की त्यांना फार मुश्किली होऊन जाते आवणी, रोपणी, पेरणीला. कळलं का? इतकं पाणी वाहतं हे. हे बघा, एवढा मोठा पाईप आणि एवढा मोठं ते पाण्याचा झरा ह्या शेतामध्ये वाहत जातो. हे बघा कुठपर्यंत जात आहे ते बघा. असं पाणीच पाणी झालेलं आहे. आणि हे डॉग फिरतायत आपल्या इकडे तिकडे. काय झालंय तुझं? काय आहे तुला? काय हवंय तुला? काय हवंय? पाण्यात खेळायला जायचंय का तुला? पाण्यात जाऊ नको, तिकडे पडशील. पाण्यात जायचं नाही. पाण्यात गेलं का पडायला होते. काळू तू पण नको जाऊ रे, तू पण जायचं नाही काळू. काळूला पण पाण्यात जायचंय का? पाण्यात जायचंय का काळू? जाऊ नका तिकडे. हे असे पाळलेले कुत्रे आहेत आणि हा असा आमचा परिसर आहे. कसं वाटलं तुम्हाला आमचं वातावरण इकडचं? आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा. थँक्यू सो मच. पुन्हा भेटू असा नवीन व्हिडिओ, नवीन विषय घेऊन. तोपर्यंत आमचा हिरवगार डोंगर बघून घ्या. आणि हे सगळे चंगू मंगू आता चाललेत आपल्या आपल्या घरी. काळू पण चालला आणि दुसरा काळू पण चाललाय. दोघं पण काळू चालले. थँक्यू.